नमस्कार, मी प्रणालीच्या कुकिंग किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची आपली रेसिपी आहे कलेजी मसाला. छान अशा नॉनव्हेज रेसिपीला आता आपण सुरुवात करू. ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, सबस्क्राईब करायचं आहे. तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे, ती ऑलवर सेट करायची आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन, माझ्या रेसिपी व्हिडिओची नोटिफिकेशन मला सर्वात आधी मिळते. आता आपण रेसिपीला सुरुवात करू. 1/2 किलो कलेजी घेतलेली आहे. आता चवीनुसार आपण त्यात मीठ घालणार आहोत. 1/2 चमचा हळद, 1 चमचा दही, 1 चमचा आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची पेस्ट मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त वेळ ठेवलं तरी चालेल. 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत. 1 मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे. दोन्ही पण जरा कमी तेलावर भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या दोघांची पण पेस्ट बनवायची आहे आपल्याला. कमी तेलावर आता आपण हा कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा लालसर झालेला आहे तो. आता आपण काढून घेऊया. आता आपण टोमॅटो भाजून घेऊया. गॅस बंद करूया आणि हे थंड झाल्यानंतर वाटून घेऊया. मिक्सरला लावून घ्यायचं आहे. दोन्ही पेस्ट वेगवेगळ्या करायच्या आहेत. सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते आता आपण भाजून घेऊ. गॅस बंद केलेला आहे. सुकं खोबरं लगेच भाजतं. आता हे थंड झालं की आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे. गॅस पेटवून पातेलं ठेवलेलं आहे आणि 1 ते 2 चमचे तेल घ्यायचं आहे, गरम करायचं आहे. त्यानंतर इथे मी कांद्याची पेस्ट तयार करून घेतली आहे. कांदा आपण पहिला तेलावर भाजून घेतलेला आहे, त्यामुळे थोडं कमी प्रमाणातच आता फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही 2 टोमॅटोची पेस्ट घालायची आहे.
आता आपण यात 2 चमचे चिकन मसाला नसेल तरी चालेल, दुसरा लाल गरम मसाला कोणताही वापरू शकता. त्यानंतर 1 चमचा जिरेपूड आहे, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला. आपण हे मसाले यात मिक्स करायचे आहेत. आता आपण यात कलेजी सोडूया. प्लेट धुवून पाणी ओतून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊया. चार ते 5 मिनिटं झालेली आहे. आता आपण यात सुकं खोबरं टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडंसं पाणी ओतायचं आहे. तीन ते 4 मिनिटं शिजवून घेऊ. थोडीशी कोथिंबीर घालूया. एक 2 मिनिटात गॅस बंद करायचा आहे. कलेजी मसाला तयार. मस्त छान कलेजी मसाला बनलेला आहे. नक्की ट्राय करून